या आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. उदय घरत ठरतायत या मॅचचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत उदय घरत. वेल प्लेड. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा टीमचा एक भरवशाचा अष्टपैलू खेळाडू. माणिकजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहेत मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच माणिकजी म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. उदय घरत कसं वाटतं एकंदरीत इंग्रजी कॅलेंडर नुसार हॅपी न्यू इयर आणि या इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि पहिली मॅन ऑफ द मॅच आहे का? हो, पहिली मॅन ऑफ द मॅच आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा एक घटक असतात आयोजकाच्या भूमिकेत. तर आयोजक म्हणून काय जबाबदारी असते आणि हे आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. शॉर्टमध्ये उत्तर जरूर देत आहेत उदय घरत. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. तर सामना क्रमांक 3 आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव करूया. युवा समालोचक हार्दिक किनी या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा प्रोलिंग स्पोर्ट्सवर. रॉकी ग्रुप चषक 2025. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेटगे सर. मॅच रेडीकीने सुरुवात होते. सामना क्रमांक 3 एका बाजूला जयनुमान मायखोप आणि त्यांना 2 हात करतोय झुंजार पालघर. या दोन संघांमध्ये हा तिसरा सामना आजच्या दिवसामधील. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदित्यजी पाटील आपण पाहतोय आणि त्याचबरोबर गुरुदत्तजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. स्ट्रायकिंगवरती मनीष भोईर, एक लेगसी ऑफ क्रिकेट आपण पाहतोय. त्यांच्या पराक्रमांच्या गाथा अनेक वेळा गायल्या गेल्या. दुसऱ्या बाजूला स्वप्नील भोईर, एक एक्सपिरियन्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बॉलिंग ट्रॅकवरती कुणालला आपण पाहतोय, एक अपकमिंग यंगस्टर कुणाल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल ऑफ साईडला या ठिकाणी गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती आलाय. DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. अंपायर्स कॉल आहे. बिमरसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. आमच्या तिसऱ्या पंचांना या ठिकाणी यावं लागणार आहे आमच्या स्टुडिओमध्ये. पहिल्या चेंडू या ठिकाणी फुल टॉस होता. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु डबल माइंडमध्ये होते मनीष. सागर मोरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर आहे, कमरेच्या वरती चेंडू आहे आणि तेच पंचांनी पाहिलं आणि इथून नो बॉलचं कॉल या ठिकाणी आलाय आमच्या पंचांच्या मदतीतून. आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. कुणाला आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला स्वप्नील. नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर भीमरचा इशारा त्या ठिकाणी आला. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला होता. अंपायर्स कॉल होता. धावसंख्या फलकावरती 2. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी जर विचार केला तर नो बॉल फेकला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल आहे. एक सुवर्ण संधी स्वप्नील यांच्याकडे आहे. स्वप्नील समोर कुणाल, एक चांगला कॉन्सेप्ट मैदानामध्ये आपण पाहतोय. सरळ बॅटचा वापर या ठिकाणी केला गेला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. बॅटचा फ्लो ओपन केला, त्यानंतर समोर या ठिकाणी स्लॅश केला गेला होता. फ्रीडच्या बॉलवरती बेनिफिट नक्कीच मिळालंय. आता टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या फलकावरती 6. पहिल्या बॉलचा केलं या ठिकाणी झालाय. थोडासा टप्पा जर पाहिला तर पुढे ठेवला होता. तेच मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला स्वप्नील यांनी आणि समोर या ठिकाणी लॉफ्ट केले गेले. पुढील बॉल कुणाल बॉलिंग ट्रॅकवरती. रिस्पेक्ट या चेंडूला दिली गेली. जोखीम घेतली नाहीये, रिस्क या ठिकाणी घेतलेला नाहीये. मोठा स्ट्रोक आल्यानंतर सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलंय, जे एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 7. 7 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. एका बाजूला जयनुमान मायखोप आणि त्यांना 2 हात करतोय झुंजार पालघर. एक बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. पूर्णपणे चकित या ठिकाणी केलं होतं. चांगला बॉल या ठिकाणी कुणालच्या मदतीतून हाताळला गेलाय. सुरुवात तितकीशी चांगली नव्हती. चौकार सुद्धा कुणालच्या विरोधामध्ये आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू फलंदाजांसाठी या ठिकाणी घातक होते. एकंदरीत 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगली गोलंदाजी मागच्या काही चेंडूंमध्ये झाले. रिकव्हरी या ठिकाणी झाले. फुलटॉस बॉल होता.
शॉट मिडॉन या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कुठली चुकी करणार नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय, कुठली धाव या ठिकाणी येत नाहीये, सरळ 2 डॉट बॉल मनीष यांच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. कुणाल एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. त्याची गती इथून अप्रतिम आहे, चांगला वेग आहे त्याच्याकडे. इथून पॅटर्न स्ट्रोक मनीष बोर यांचा पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू नाहीये, सरळ चेंडू ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय फार वेगाने. 4 धावांकरिता चौकार. नंतर बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला आणि त्यानंतर पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या फलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल्स एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेट माणूस इन कडून गोलंदाजी करत असताना कुणाला आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष समोर स्विच हिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 11 बिनबाद 11 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते जयनमान मायकोप संघाची. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता 11 धावा आल्या, त्यामध्ये 2 चौकार, 2 चौकार पहिल्या षटकामध्ये. एक चौकार आला मनीष आणि एक चौकार स्वप्नील यांच्या बॅटमधून आला. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता जयेश बॉलिंग ट्रॅकवरती रॉकी ग्रुप एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. एक चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असणार आहे. स्वप्नील आणि मनीष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. जयेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. आज रॉकी ग्रुप इन ऍक्शन मध्ये असतील आणि चांगले आउटफिट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत जे स्पॉन्सर केले गेलेत. आदरणीय रोहिदासजी पाटील साहेब अर्थातच टायगर यांच्या मदतीतून त्या आउटफिट्स या ठिकाणी जो ड्रेस कोड आहे तो या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलाय. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय षटक क्रमांक 2 घेऊन. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल, पहिल्या चेंडू या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. डीपमध्ये कुणाल त्या ठिकाणी पुढे येतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 12 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचं केल या ठिकाणी झाला. पहिली सुरुवात जर पाहिली तर खराब झाली होती कुणालसाठी, कारण एका बॉल मागे जवळजवळ 6 धावा खर्च झाल्या होत्या. त्याचबरोबर एक्स्ट्रा बॉल सुद्धा हाताळला गेला होता. तिथून एक चांगला कमबॅक या ठिकाणी झाला. एका मोमेंटम मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांचा सुरू आहे मैदानामध्ये. झुंजार पालघर संघ प्लीज थोडीशी घाई करा, कारण आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. काही करून एक संघ आपल्याला टॉप 8 मध्ये पोहोचवायचा आहे. तोच प्रयत्न आमच्या आयोजकांचा सातत्याने असणार आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अंधाराचं साम्राज्य लवकर पडतं, त्यामुळे प्लीज मित्रांनो घाई करा. ऑफसाईडला चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफसाईडला खेळला गेला रिस्पेक्ट यातील चेंडूला दिली होती. एकच धाव चेंडूवरती मिळते. धावसंख्या 13 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंवरती 2 सिंगल आतापर्यंत दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आल्यात. मागच्या 2 चेंडूंवरती रिस्क आतापर्यंत घेतलेली नाहीये. हीच खरी ओळख स्वप्नील आणि मनीष या 2 फलंदाजांची. शांत स्वभावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या आहेत. एका बाजूला स्वप्नील आहेत आणि दुसऱ्या बाजूला मनीष एक सेन्सिबल क्रिकेटर आहेत. चांगला बाउन्स या चेंडूवरती दिला होता, परंतु यष्ट्यांच्या मागे जे खेळाडू आहेत ते या ठिकाणी फंबल करत आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव परिपूर्ण केली गेली. 14 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू अतिउत्तम होता, यात काही शंका नाहीये, परंतु क्षेत्ररक्षणाची चांगली साथ या ठिकाणी मिळत नाहीये. फिल्डर्स त्या ठिकाणी आपलं डेडिकेशन देत नाहीये. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाले. 14 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. जयेशला आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूंमध्ये केले. ऑफसाईडला इनसाइड आउट केला जातोय. डीपमध्ये खेळून नाही. एक्स्ट्रा कव्हरला हा एअर स्ट्राईक केला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. बॅटमधून चौकार क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. 4 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. बॅटचा फ्लो ओपन केला आणि एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पहिली 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळले होते.
इथून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता, तेच ओळखलं गोलंदाजाने. समोरच्या फलंदाजाचा माइंडसेट इथून रीड केला आणि पिचिंग जर पाहिली तर आउटसाइड द लेग स्टंप या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली. त्यामुळे कठीण झालं फलंदाजाला हा स्ट्रोक खेळणं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज जयेश. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजांना जखडवून ठेवलंय. एक मोठा स्ट्रोक या षटकामध्ये जरूर आला, परंतु जे 5 चेंडू चांगले हाताळले ते विसरून चालणार नाहीये. एक इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी राहिला जयेश यांचा. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 19 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 8 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. विकेटलेस ओव्हर जरूर होती, परंतु एक इकॉनॉमिकल स्पेल राहिला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 19. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर मागच्या 2 सामन्यांमध्ये धावा चेस होत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेस झाल्या. शिरगाव संघाने पराभूत केलं अमोल 11 बाप्पा मोर्या संघाला. त्यानंतर विकेम भरणेपाड संघाने ठिकाणी पराभूत केला लव बॉयज डोंगरे संघाला. त्यामध्ये सुद्धा एक मोठी रन चेस होती. 51 धावा चेस या ठिकाणी केल्या गेल्या. पुन्हा एकदा कुणालला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. शेट माणूस एंडकडून पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवरती असेल. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिली दोन्ही षटकं गोलंदाजाच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. 3 चौकार जरूर आल्यात, परंतु जास्तीत जास्त डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. 2 षटकांमध्ये 19 धावांची एक भागीदारी रचली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता कुणाल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली दोन्ही षटकं विकेटलेस राहिल्यात. विकेट हाती लागलेली नाहीये दोन्ही गोलंदाजांच्या. आता तिसरं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय कुणाल. आता समोर मनीष भोईर आहेत. मनीष भोईर यांचा जर विचार केला तर 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आल्यात. आतापर्यंत 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्यांनी दिलंय मैदानामध्ये. पुढचा बॉल ऑफ साईडला इनसाइड आउट केला जातोय. लिपचा खेळाडू या ठिकाणी पुढे येईल. स्वीपर कव्हर या ठिकाणी पुढे येते. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती एक क्रॅकिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आलेला नव्हता. पहिल्या बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. कुणालवरती जी 2 षटकं फेकण्याची जबाबदारी आहे, जो विश्वास त्या ठिकाणी दाखवला तो विश्वास आता ठरवत आहेत. पुढचा बॉल इथून बॅटची एज आहे. डाऊन दी बॉल फिल्डर, परंतु कॅच ड्रॉप. एक आक्रमक फलंदाजाचा झेल या ठिकाणी सोडलाय. तर येणाऱ्या कालामध्ये त्याचे परिणाम सोसावे लागतील का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. एक सोपा झेल होता, परंतु तो सोपा झेल या ठिकाणी कठीण केला आणि कॅच ड्रॉप या ठिकाणी होतं. त्याचबरोबर एक धाव सुद्धा मिळालाय. 22 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. कुणालने आपल्या संघासाठी एक संधी प्राप्त करून दिली होती. एक सुवर्ण संधी होती, परंतु त्या संधीचा व्यवस्थितरित्या फायदा उचलता आला नाहीये. 2 बॉल या ठिकाणी फेकून झाल्यात. शेट माणूस एंडकडून गोलंदाजी करत असताना कुणाल चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. या षटकामधील तिसरा बॉल असेल ओव्हर द विकेटने. ऑफ साईडला इनसाइड आउट. झेल सुटल्याचा हा परिणाम. लॉंग ऑफला ओव्हर द लॉंग ऑफ काय फटका खेळलाय. हीच खासियत स्वप्नील भोईर यांची आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा षटकार. थँक्यू. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक या ठिकाणी स्वप्नील भोईर यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकार इनिंग्स आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 28 चकरामध्ये 3 बॉलचं केले या ठिकाणी झाल्या. कदाचित झेल जर पकडला असता तर नवीन फलंदाज एका फ्रेश बॅटर स्ट्रायकिंगवरती असता आणि 6 धावांचा जो नुकसान झालंय बॉलिंग करणाऱ्या टीमला ते झालं नसतं. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पॅडवरती चेंडू होता. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला पाठवले गेले. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. एक चांगलं बॉन्डिंग मनीष भोईर आणि स्वप्नील भोईर या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या फलकावरती 30. आता गाडी ट्रॅकवरती हेच चाललंय. टीम जेएन1 मायकोप संघाची एक मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि दोन्ही फलंदाज आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत मैदानामध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. कुणाला थोडासा निराश दिसतोय, कारण एक षटकार त्याच्या अगेन्स्ट आलाय आणि त्याच्या गोलंदाजीवरती एक झेल सुद्धा सोडलाय. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची चांगली साथ इथून मिळाली नाहीये. पुढचा बॉल स्विच इट. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. एक आउट ऑफ द पार्क. सरळ बॅटरने मिड विकेटला हा फटका खेळलाय. 6 धावा षटकार.
5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि 2 षटकार स्वप्नील यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. एक प्राइसलेस स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका होता. ऐन वेळेला या ठिकाणी बॅटची ग्रीप चेंज केली. बॅटिंग स्टान्स जो होता तो या ठिकाणी चेंज केला गेला आणि सरळ स्वीपर कव्हरला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि जणू काय लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याने मिड विकेटला स्ट्रोक केलाय. इतका लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसामधील एक सर्वोत्कृष्ट षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. टीमच्या टोटल फलकावरती आपण पाहतोय 36 रन स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या तिसऱ्या षटकामधील. हे षटक खूपच महागात पडलंय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 मोठे स्ट्रोक म्हणजे जवळजवळ 14 धावा कॅच ड्रॉप झाल्यानंतर आल्यात. कुणाल कोणतशी मार्क होती. शेवटचा बॉल आहे. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झाला होता. आतमध्ये येणारा चेंडू होता. कटरचा वापर या ठिकाणी केला होता आणि सक्सेस सुद्धा झालाय. परंतु या षटकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धाव खर्च झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत आकाश आम्हाला सांगतील 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 17 धावांचं हे षटक राहिलं. त्यामध्ये 2 षटकार आपण पाहिल्यात. मागच्या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी मैदानामध्ये घडल्यात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री जगमाता रावले आणि त्यांना 2 हात करेल अमरदीप जलसार या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल ॲक्युरेट 12 चेंडूंनंतर म्हणजे 2 षटकांनंतर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे आणि दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करून घ्यायचे. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 36. ॲक्युरेट 12चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेला. पहिल्या 2 षटकांमध्ये स्ट्रगल करत होते. मोठे स्ट्रोक इतकेसे आले नव्हते. परंतु मागच्या षटकामध्ये 2 षटकार स्वप्नील भोईर यांच्या बॅटमधून आल्यात आणि दोन्ही मोठे स्ट्रोक जर पाहिले तर इन फ्रंट ऑफ द कव्हर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला षटकार आपण पाहिला. त्यानंतर स्वीपर कव्हरला षटकार आपण पाहिलाय. आता मनीष भोईर स्ट्रायकिंगवरती आहेत. मनीष यांच्या बॅटमधून सुद्धा 2 मोठे स्ट्रोक आले. दुसऱ्या बाजूला स्वप्नील यांच्या बॅटमधून सुद्धा 2 मोठे स्ट्रोक आल्यात. धावसंख्या फलकावरती आहे 36. चला खूप वेळ वाया जातोय. झुंजार पालघर संघ प्लीज स्पीडअप करा. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. मॅच ऑन आहे. गेम इज ऑन. पुढचा गोलंदाज जर पाहिला तर विराजला आपण पाहतोय. 4थं षटक. शॉर्ट बॉल इथे पाहायला मला हुक करण्याचा प्रयत्न परंतु इनफिल्ड वरून सरळ चेंडू क्लिअर झालाय. लॉंग स्टॉपला चेंडू निघून गेलाय फार वेगाने. चौकार. पहिल्याच बॉलवरती इथे एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी आलाय. मनीष यांच्या बॅटमधून 3 चौकार मनीष यांच्या बॅटमधून येत आहेत आणि चांगले स्ट्रोक आतापर्यंत मनीष यांच्या बॅटमधून आलेत. शॉर्ट बॉल इथून होता. शॉर्ट ऑफ दी लेंथ होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं परंतु फार वेगाने चेंडू निघून गेला. गती फार होती या चेंडूवरती. पुढचा बॉल या षटकामधील दुसरा चेंडू असेल. इथून या चेंडूवरती ऑफ स्टंप वरती यष्टी दाखवलंय. आता गोलंदाज यष्टी वाकवेलच यात काही शंका नाहीये. मनीष भोईर एक बिग विकेट. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी आपण पाहतोय. विराटच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर परिवर्तन केले गेलं. इम्प्रूव्हमेंट केली आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळतं. एक सेट बॅटर या ठिकाणी बाद झाला. 18 धावांचं योगदान. त्यामध्ये 3 चौकार इन्व्हॉल्ड होते. तर नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत यांची फॅन बेस सुद्धा फार मोठी आहे कारण जवळजवळ 2 वर्षांनंतर ते मैदानामध्ये परतले आणि ज्या वेळेला मनाचे राजे चषक करतातच शुभमजी पाध्ये साहेब यांची ती स्पर्धा आपण पाहिली. त्यामध्ये काय बॅटिंग अनिकेत यांनी केली होती आणि त्याचबरोबर विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा चषकामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. त्या 2 स्पर्धा गाजवल्या. त्या पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येतोय परंतु त्या ठिकाणी कुणालला निवडलाय. कुणाल कुठली चुकी करत नाहीयेत. मिड विकेटला एक चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. बॅक टू बॅक मनीषच्या पाठोपाठ अनिकेत यांची सुद्धा विकेट जाते.
लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. एक लांब श्वास घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला विराजने बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळवून दिले गेलेत. ऑन हॅट्रिक आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक आपण पाहिल्या एकाच संघामधील रवी राऊत आणि त्यानंतर हार्दिक, अर्थातच सिद्धेश इलेव्हन तलावपाडा संघाच्या माध्यमातून त्या गोलंदाजांनी 2 गोलंदाजांनी 2 हॅट्रिक या ठिकाणी मिळवल्या गेल्या. तर पुन्हा एकदा संधी या ठिकाणी आहे विराजकडे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर चांगली इम्प्रूव्हमेंट केली गेली. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर फुलटॉस बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. एक लालच फलंदाजाला दिली होती. मिड विकेटला जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप या ठिकाणी सक्सेस झाला. पुढचा बॉल ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन कट केला गेला. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालाय. फार वेगाने चेंडू हाताळला होता. त्याच वेगाने बॅट स्विंग होताना पाहायला मिळाली आणि थ्रू दी थर्ड मॅन सरळ चेंडू निघून गेला. 4 धावांकडे चौकार. दिलदार यारो की महफिल तारो की दिलदार यारो की रॉयल 44 रन्स स्कोरवरती आपण पाहतो. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. चौथा षटक प्रगती पथावरती. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्री जागमाता रावले आणि त्यांना 2 हात करेल अमरदीप जलसर. या 2 संघांमध्ये एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांची स्टार कास्ट मोठी आहे. दोन्ही संघांची साईट खूप मोठी आहे. ब्लँक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या चौथ्या षटकामधील. चौकार आला या ठिकाणी प्रतीकच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती एक आत्मविश्वासासहित स्ट्रोक खेळला होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या चौथ्या षटकामधील. मागची 2 षटकं या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगली राहिल्यात. या षटकात जर विचार केला तर 2 विकेट गेल्यात. इथे सुद्धा पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय. विकेट किपर झेल खाली येतोय आणि कुठली चुकी करणार नाही. किशोर झेल खाली आले होते आणि प्रतीकची विकेट या ठिकाणी मिळवलंय. बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला नाहीये. तिसरा धक्का या ठिकाणी आपण पाहतोय जयनमान मायकूब संघाला. पहिला विकेट जर पाहिला तर 40 वरती गेला. पुन्हा एकदा 40 वरती विकेट गेला. दुसरा आणि तिसरा धक्का 44 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 44. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 11ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विराज यांचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर 2 विकेट त्यांनी मिळवले बॅक टू बॅक आणि दोन्ही महत्त्वाचे फलंदाज होते. म्हणजे आक्रमक फलंदाजांना त्यांनी बाद केला. त्यानंतर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या सुद्धा बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आला होता. त्याची सुद्धा इथे विकेट मिळवली गेली. म्हणजे एकाच षटकामध्ये 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. पहिली 3 षटकं विकेटलेस राहिली होती, परंतु विकेट टेकरची भूमिका इथून निभावली विराजने. शेवटच्या 6 चेंडूंचा स्केल बाकी आहे मैदानामध्ये. एका बाजूला स्वप्नील भोईर. मागच्या षटकामध्ये त्यांना संधी मिळाली नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. आता या स्लॉक ओव्हरमध्ये जवळजवळ 2 ते 3 स्लॉक हिट्स त्यांच्या बॅटमधून अपेक्षित असणार आहेत. शेठ माणूस इनकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाज स्लॉक ओव्हर आहे. पुढचा सामना 2 संघांमध्ये. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल अमरदीप जलसर. एक चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक मोठी साईट आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांची. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. रिप्लेसमेंट या ठिकाणी केली गेली फिल्डर मध्ये. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. स्वप्नील भोईर आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्रायकिंग वरती. त्यांच्या बॅटमधून 3 चांगली फटके आणि एक चांगली इनिंग ते खेळतायत मैदानामध्ये. चांगल्या धावा आपल्या संघासाठी त्यांनी बनवल्यात. एक मोठी पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली होती स्वप्नील आणि मनीष यांच्यामध्ये. 40 धावांची ती पार्टनरशिप होती. चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये विराजांची आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगला परफॉर्मन्स विराजांनी दिला. तर शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल ऑफ साईडला सरळ चेंडू फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरला. थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर षटकार 6 धावा. म्हणजे तेव्हाच ते जेव्हा सर्वजण आपल्या पराभवाची वाट पाहत असतात. स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार क्रमांक 3 पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत केले.
धावसंख्या फलकावरती एकत्रित आपण पाहतोय 50. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय जयनुमान मायकूप संघाचं. स्वप्नील काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. मनीष बाद झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा दबाव त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवला नाहीये. पॅनिक झालेल्या नाहीयेत. ही एक महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते आणि डगआउटला प्रफुल्लित ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी आपण पाहतोय आणि तिन्ही षटकार इनसाइड आउटच्या माध्यमातून आल्यात. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालंय. पहिल्याच बॉलवरती एक मोठा स्ट्रोक स्वप्नील यांच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाश स्पिन अटॅक मध्ये आणले स्लॉक ओव्हरमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. पहिल्या चेंडूवरती सरळ बॅटने षटकार आला होता. तर हा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं का? जे रिव्हर्स अटेम्प्ट करणं स्विच अटेम्प्ट करण्याचं गरजेचं होतं का? हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. 2 बॉलचं किल झालाय. पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म राऊंड दे विकेटने बॉलिंग ट्रॅक होते आकाश. इथून चांगला बाउन्स या ठिकाणी दिला होता. उचली या ठिकाणी प्राप्त झाली होती परंतु तिथपर्यंत पोहोचणं बॉलपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. क्षेत्ररक्षकाला 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतरचे 2 चेंडू फलंदाजाला इथून त्रासदायक राहिलेत. धावसंख्या फलकावरती 52च्या घरामध्ये 52 धावा फलकावरती लागल्यात. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झालं. श्री जागमाता राहुले संघाच्या कॅप्टनला आणि त्याचबरोबर अमरदीप जलसार संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. शेवटचे 3 बॉल्स केलं बाकी आहे. 3 चेंडूंचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटच्या 3 चेंडूंचं खेळ बाकी आहे. स्वप्नील समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने त्यांनी बॅटिंग आतापर्यंत केलंय 3 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 1 धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत फलंदाज. इथून विकेट सॅक्रिफाईस केली गेली. विकेट या ठिकाणी जाते. 4था धक्का या ठिकाणी लागतोय जयनुमान मायकूप संघाला. 1 धाव इथून इन्व्हॉल्व केली जाईल. ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 53. नवीन फलंदाज अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळते. अजून एक आक्रमक फलंदाज म्हणजे फलंदाजीमध्ये खोली आहे जरूर, यात काही शंका नाही आहे. जयनुमान मायकूप संघाच्या शेवटच्या 2 बॉल्स खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये 51 धावा चेज झाल्यात. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिले धावा चेज होत आहेत. आता या मॅच मध्ये काय घडेल, या मॅचची कहाणी काय असेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे. 4 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत आणि स्ट्रायकिंगवरती बॅटर समोर आपल्याला पाहायला मिळतात स्वप्नील. 3 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आल्यात आणि 3ही षटकार इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची रिडिंग एज घेतली होती. गलीमध्ये प्रोटेक्शन लावलं गेलंय. धाव घेण्यापासून इथून नकार दिलाय. म्हणजे इथून डॉट बॉल या ठिकाणी ऍड केला जाईल. आता शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती धावांची अपेक्षा वाढलाय कारण जो कमबॅक झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकाराला पण तो त्यानंतर संघर्ष करायला लावलाय या ठिकाणी स्वप्नील या फलंदाजाला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आकाशची. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. 5 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. श्री जागमाता रावले आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करेल अमरदीप जलसार. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. या बॉलवरती उंची जास्त प्राप्त झाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत आणि कॅच ड्रॉप. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 3री धाव सुद्धा या ठिकाणी परिपूर्ण 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2च धावा येत आहेत. धावसंख्या फलकावरती 55, 55 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 56 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. चांगलं परिवर्तन, चांगलं इम्प्रोव्हायझेशन या ठिकाणी केलं गेलं गोलंदाजीमध्ये आकाशच्या गोलंदाजीने. कारण पहिल्याच बॉलवरती एक उत्तुंग षटकार त्यांच्या विरोधात आला होता परंतु त्यानंतरचे 5 बॉल संघर्ष करायला लावलं होतं स्वप्नीलांना. श्री जागमाता रावले संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर अमरदीप जलसार संघाचं कॅप्टन सर टॉस साठी. टॉस आपण थोड्याच वेळात करणार आहोत. श्री जागमाता रावले आणि त्याचबरोबर अमरदीप जलसार या 2 संघांमध्ये एकंदरीत आपण पाहू शकता
टार्गेटचा जर विचार केला तर 55 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 56 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय 5 षटकांमध्ये. आणि या सेकंड इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ पालघर अर्थातच प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला सातत्याने 5वा दिवस आपण पाहू शकाल. 56 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 56 रन्स टू विन असतील. चला, 2 बॅटर रवींद्र म्हात्रे यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये मला सुद्धा संधी दिली होती. आगरीपाडाच्या मैदानात अतिशय क्लास टुर्नामेंट म्हणून ज्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. गुरुदत्त म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना एका साईडला जर आपण पाहिलं, जयेश म्हात्रे एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. त्याच्या माध्यमातून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मयूर आणि कुणाल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुणाल हे सुद्धा एक चांगले आयोजक आणि झुंजार पालघर ही संपूर्ण आयोजकाची टीम सुद्धा आपण पाहू शकतायत. कुणाल एका साईडला आपण पाहतायत. एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु पहिल्या गोलंदाजाला कोण विसरेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. संजय गावड यांना आपण पाहतायत. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ रिपोर्टिंग आपण लवकरात लवकर करून घ्यायची आहे. अमरदीप जलसर आणि जागमाता रावळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. त्वरित टॉस टाइमची वेळ निघून गेलेली आहे, तर प्लीज लवकरात लवकर या. आपण वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला संजय गावड या वेळेला पहिला बॉल घेऊन येतील कुणाल समोर. कुणाल एका साईडला, मयूर एका साईडला आपण पाहतायत. 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत लेफ्ट केलं गेलं होतं. चेंडूला सोडून दिलं गेलं होतं. तुम्हाला शफल वाईट खूप महत्वाची भूमिका असते. वाईट शफल जर तुम्हाला नियम तो माहिती नसेल तर तुम्ही पंचांची विचारपूस करून मात्र ती माहिती मिळवावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास तर होणार नाही. स्विच हिटचा फटका, परफेक्ट ग्रीप बदलली, स्वतःला स्ट्रेच केलं, स्विच केलं, सरळ चेंडू निघून जातोय. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँडला त्रिवार अभिवादन करणारा खणखणीत चौकार. सुस्वागतम रॉकी ग्रुप चषक चौकार. आदरणीय अजयजी गायकवाड, गोडगळ्याचे धनी आणि रॉकी ग्रुप टिंबी खोडावे यांचं नातं वेगळंच आहे, परंतु इथे बॅटचं टॉपेज आणि सरळ चेंडू स्वप्नील भोईर यांच्या हातामध्ये विसावला. फर्स्ट अटेम्प्टला थोडेसे फंबल झाले होते, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला यावेळेला कॅरी करत असताना एक महत्वपूर्ण विकेट. कुणाल बॅक टू द डगआउट. बॉल फेकून झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 4
अशी स्थिती पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 4 अशी स्थिती पाहायला मिळते. पाहिलं होतं त्यांचं पदस्पर्श या मैदानाला आपण पाहू शकलात आणि अतिशय एक वेगळंच नातं बॉन्डिंग पाहायला मिळतं. आणि या वर्षात सुद्धा त्यांची फ्रायडेच्या दिवसामध्ये अर्थातच जवळजवळ 10 तारखेला त्यांचं एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं नातं, माणुसकीचं नातं रोवलं गेलंय. एक महान गायक आणि हे ट्रेंडिंगला गाणी आहे. विलास यांना थोडीशी मी त्रस्त करेन की आपण मास्क जो आहे तो फक्त खाली उतरवा. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संजय गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना षटक क्रमांक पहिलं, बॉल क्रमांक 4, नवीन बॅटर स्वप्नील समोर. परफेक्ट फुलर लाईनचा चेंडू पाहायला मिळतो. इथून विकेट मिळण्याचे चान्सेस होते परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क न झाल्या कारणानं नितेजी कदम यांनी बाईच्या स्वरूपात इशारा केला. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. रियांश पाटील यावेळेला जरूर आम्हाला ही माहिती देत असताना सिद्धांत कदमला आपण पाहतायत. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिला आहे संजय गावड. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पहा, अनुभवाची कमी नाहीये. तुम्ही किती वर्ष गोलंदाजी केली याला महत्व नाही, तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत याला महत्व आहे. ऑफ साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. क्लास ड्राईव्ह, परंतु एक हरवणारी खेळाडू, वन ऑफ द बेस्ट फिल्डर मनीष त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. 2 धावांवर सॅटिस्फाईड. टाळ्यांचा कडकडाट होत असताना मनीषच्या या फिल्डिंगसाठी अप्रिसिएशन केलं जातं. करावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये चीअर अप करावं लागतं, पाठिंबा द्यावा लागतो, तरच खेळाडू पुढे जाताना पाहायला मिळतो. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. आता मात्र यावेळेला चेंडूला रोखतील का? 2 फिल्डर मध्ये रेस जणू काही लागले. चेंडूला स्टॉप केलंय. ही आहे मेहनत, हे कष्ट आहेत क्रिकेटच्या मैदानात. कारण मोठी स्पर्धा खेळताय, लाख मोलाची स्पर्धा खेळत असताना काय ती बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. शरीराची देहबोली भाषा खूप महत्वपूर्ण पाहायला मिळते. 2 धावा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 धावा ऍड होतील, क्षमस्व. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेली. पहिलं षटक कंप्लीट झालं. सरासरी चांगली आहे, नो डाऊट अबाउट इट, परंतु जी जिद्द फिल्डरच्या बाबतीमध्ये यावेळेला कौतुक करावं लागणार आहे. मॅग्निफिसंट फिल्डिंग. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक तुमचं 3 मिनिटात कंप्लीट झालेलं आहे. उर्वरित 4 षटकं 17 मिनिटे. वेळ दौडू नका प्लीज. कालचा मी उल्लेख जरूर करेन. वैतरणा विभागातील जे खेळाडू आले होते, संघ आले होते, मॅक्झिमम 1 ते 2 वेळा फक्त पाणी गेलं असेल. कारण त्यांची एनर्जी लेवल एवढी छान होती ना, अप्रतिम पाहायला मिळाली की सांगण्याची गरजच भासली नाही की घाई करा. म्हणून प्रत्येक संघाला विनंती करेन की वेळेच्या बाबतीमध्ये खूप महत्वपूर्ण स्टिकले आहेत रॉकी ग्रुप चषकाचे आयोजक, तर वेळ फार महत्वाची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं. जरी हिवाळ्याचे दिवस असले, थंडीचे दिवस असले, रण तर रखरखत ऊन आहे हे आम्ही समजू शकतो, परंतु वेळ जी तुम्हाला 4 षटकांमध्ये दिले त्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असणं अनिवार्य आहे. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्या 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जितेश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पाहिजे जितेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फलंदाज आहेत मयूर म्हात्रेला आपण पाहू शकतायत, ज्यांनी 2016 मध्ये चांगली स्कोरिंग आमच्या समवेत केली होती. पालघर चषक संदीप दादा परदेशी यांची. आणि त्याच वेळेला शार्दुल ठाकूर हे तिथे उपस्थित झाले होते आणि दुसऱ्या दिवसात लगेच रणजीमध्ये त्यांचा नंबर लागला. यावेळेला खराब शॉट सिलेक्शन, स्विच हिटचा फटका आणि तदनंतर क्लीन बोल्डचा यावेळेला वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतो. यष्टांचा वेध घेतलं. फलंदाज बाद बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध त्या गॅप मधून चेंडू यावेळेला पिच झाला. स्टंपचा वेध घेणारा क्लीन बोल्डचा यावेळेला आपण पाहू शकता दांडी गोल. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड.
10 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. जितेश पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत असताना चांगला बॉल होता. मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपला मात्र भेदून जाणार आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश म्हात्रेला आपण पाहतायत. आज जयेशला काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे. याच मैदानात चांगली उत्कृष्ट खेळी सुद्धा एका सामन्यामध्ये केली होती. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तिथे अनेकेत स्वतः काका टेकडे पुढे सरसावत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 रन्स दुसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगले क्रिकेट पाहायला मिळेल. चाकमाता रावळे टीमचे कॅप्टन आलेले आहेत मिस्टर निहिल. वेलकम. निल किनी, हरेश्वर किनी यांचे सुपुत्र. तर एका साईडला अमरदीप जलसारचे किरण भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि राजेश पाटील यांना मी विनंती करेन की आपण टॉस त्या ठिकाणी तुमच्या शुभ हस्ते करणार आहोत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी शेठ माणूस या षटकानंतर मात्र आपण टॉसकडे वळणार आहोत. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 11. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 56. इथून 45 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. ऑफ साईडला चिप शॉट खेळला गेलाय. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. चांगली फिल्डिंग तर राहिली होती परंतु इथे 2 धावा येतील का? आणि मनीष सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा थोडीशी नव्हती परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं चेंडू सुटला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 13. 4 बॉलचा खेळ झालाय. मनोजी गावडे यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आज मॅचचा आनंद घेत आहेत. महेशजी पाटील यांना आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आमच्या व्यासपीठावर आहेत सँकेला आपण पाहतायत. सुरेश भोईर यांना आपण पाहतायत. अजन गावडे यांना आपण पाहू शकाल. रोहिदास पाटील टायगर यांना आपण पाहताय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. सिंगल मेल. स्वप्नील बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. स्वप्नीलची थिंकिंग पॉझिटिव्ह परंतु काय फिल्डिंगचा स्टँडर्डपणा राहिलाय. एका साईडला आपण पाहिलं तर मायखोप टीमचा जय हनुमान मायखोप हे मोठं नाव आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. तर एका साईडला झुंजार पालघर आवर्जून रॉकी ग्रुप चषकासाठी ते खेळतात. ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स दर्शवत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. मनीष अंडरआर्म फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ज्या वेळेला षटकार चौकार येत नाहीत त्यावेळेला तुम्हाला क्रिकेटमधील बेसिक जाणावं लागतं. 16 रन झालेत. आता 3 षटका आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 40 रनची आवश्यकता. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. हार्दिक केने आमचे प्रतिनिधी आहेत. थँक्यू प्रमोद सर. टॉस या ठिकाणी केला जातोय. राजेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. फुल टॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपण पाहतोय. श्री जागमाता संघाचा कॉल या ठिकाणी असेल. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जातोय. रॉकी ग्रुप असा कॉल आहे. फुल टॉस आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी अमरदीप जलसा संघाने जिंकला आणि प्रथमतः त्यांच्या दिशेने आपण जाऊयात. किरणजी टॉस तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेण्याचं प्रमुख कारण? आमचे 6 ते 7 प्लेयर म्हणजे नाही ते टीम मध्ये. आम्ही गावातली पोरं जमा करून आलोय. आता बघूया म्हणजे गोलंदाजी आहे थोडीफार आमच्याकडे. आता त्या यंगस्टरवरती विश्वास दाखवलाय तर काय अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून? आता कोण आले ते पण माहित नाही. बघूया आता कोण कोण आहेत ते जमा करतो. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धा तर माझीच आहे. मी तर मंडळाचाच माणूस आहे. आम्ही नेहमी इथेच असतो. नक्की बेस्ट ऑफ लक असेल. निहिल टॉस जर तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल? नक्कीच 60 ते 70 धावापर्यंत पोहोचू आम्ही. आणि त्याचबरोबर अशी महत्वाचे फलंदाज कोणते असतील आपल्या फलंदाजीमध्ये? नक्कीच हार्दिक दा असेल, मी असेल, जीत असेल, नयनदा असेल. त्याचबरोबर तुमचा परफॉर्मन्स सातत्याने या मैदानावरती चांगलाच राहिला तर या स्पर्धेमध्ये सुद्धा या हंगामात सुद्धा तोच परफॉर्मन्स असेल? हो नक्कीच. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच अमरदीप जलसर संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोदजी शेडके सर. थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना संजयला यावेळेला 16 रन. संजय गावड गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 40 रनचं अजून सुद्धा आवश्यकता आहे. चांगली बॉलिंग, चांगली रणनीती, स्ट्रॅटेजी आखली गेले. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आज फक्त मर्यादित राहिलेली नाहीये. महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा या स्पर्धेचं आवर्जून नाव प्रत्येकाच्या ओठामध्ये असतं. ओपन खुला गट सुद्धा पाहायला मिळणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे
दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. मंगेजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया शब्दसुमनाने स्वागत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग जवळ येत असताना पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव काही खेळाडू मात्र मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळणार नाहीत, परंतु काही खेळाडू अजून सुद्धा चांगले आहेत ते दिसतील. यावेळेला पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं आल्या आल्या आक्रमण सिद्ध करत असताना अक्षय यांच्या स्वागतासाठी आणि गुरुदत्त म्हात्रे यांच्या स्वागतासाठी सांगितलं फलंदाज विराजने की गुरुभाऊ काळजी करू नका, मी आहे ना खेळपट्टीवर. षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झाला आणि मंगेजी पाटील यांचं काय स्वागत केलं गेलंय षटकाराने. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय विराज. 22 रन्स 22. हा चेंडू संजय गावड हार न मांडणाऱ्यांपैकी एक आहेत. जरी षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे बीट करण्याचं. डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. संजय गावड यांचं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. ही खासियत असते, ही खूबी असते. ज्या वेळेला तुम्ही झटपट गोलंदाजी करता त्यावेळेला फलंदाजांना तेवढा वेळ मिळत नसतो सेटल होण्यासाठी. तुम्ही अनेक गोलंदाज भारतीय पाहिले. अनिल कुंबळे यांना आपण पाहिलं, तिथून सुरुवात जी हरभजन सिंग यांना आपण पाहिलं, आर अश्विनला पाहिलं, युजवेंद्र चहलला पाहिलं, कुलदीप यादवला पाहिलं, अमित मिश्राला पाहिलं, केदार जाधव यांना आपण पाहू शकलात, वॉशिंग्टन सुंदर आहेत. असे जे गोलंदाज आहेत झटपट गोलंदाजी करतात. यावेळेला ऑन साईडला आता वेळ घेतला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. सरळ चेंडूला पाठवला. फ्लिक ऑफ द रिस्ट. झुंजार पालघरचा ब्रँडेड षटकार. 6 धावा 28 वर धावसंख्या. आता विजयासाठी 28 ची गरज. रन्स ऑन दी बोर्ड. विराजने 2 षटकार ठोकलेत. सामन्याचं पारड जड करून ठेवलंय. आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय. विजयी श्री खिचून आणण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजून कोणीही भाकीत करू शकणार नाही, कारण आता फक्त अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. हा चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय, विसावला जातोय. यस, बॅटर कडून कॉल आलाय. अर्थातच DRS ची मागणी केली. थर्ड अंपायर रेफर केले गेले. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम अर्थातच DRS, परंतु DRS हे कोणाला नाव चर्चेत राहिलं नाही, फक्त राहिलं चर्चेत धोनी रिव्ह्यू सिस्टम. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. जेव्हा जेव्हा धोनीने रिव्ह्यू घेतले तेव्हा तेव्हा ते सक्सेस झाले. आज सुद्धा एक विक्रम रचला गेला. फेअर डिलिव्हरी. तर आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता आहे. आणि इथून आपण पाहू शकताय 12 बॉल 28 ची आवश्यकता असेल. इथून सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. थोडंसं ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. शफल वाईडचं हेच तुम्हाला बेनिफिट मिळतं. गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चला फिल्डिंग सजून घ्या. हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे 6 मिनिटे आहेत. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पुढील मॅच 4 क्रमांकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला अमरदीप जलसार तर एका साईडला जागमाता रावळे. या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहणार आहोत प्युअर क्रिकेट. 8 गट या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळे गट, वेगवेगळे खेळाडू, वेगवेगळे संघ, त्यांची क्वालिटी, त्यांचं टॅलेंट म्हणून हे व्यासपीठ उभारलं गेले. प्रत्येकाला इच्छा असते रॉकी ग्रुप चषक खेळावं. गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. चला आता फक्त 5 मिनिटे राहिलेत, लक्षात असू द्या. हे षटक टाकण्यासाठी 1 मिनिट वाया तुमची गेलेली आहे. ज्यावेळेला तुम्ही टीम मीटिंग करता त्यावेळेला तुमचा परफेक्ट खेळाडू कुठले आणि कोणत्या पोझिशनवर असेल हे तुम्ही डेफिनेटली ठरवायला हवं. जर 5 मिनिटे बरोबर या वेळेला जर झाली नाही तर एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. 1-4 झालेले आहेत. 1-9 ला परफेक्ट कंप्लीट झाला पाहिजे षटक. संघाची धावसंख्या 28, 6 एकंदरीत 12 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आहे.
टॉस बॉल ऑन साइडला खेळलंय, फिल्डरला निवडलंय, मनीष कोणती चुकी करणार नाहीये. जयेश मात्रेची एक प्राइजलेस विकेट. 11 बॉल 28 ची आवश्यकता. क्रॉस बॅटने खेळले होते. स्वतःला सिद्ध करत असताना की रिव्हर्स खेळायला हवा होता का हे स्वतः सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. लालच दिली फुलटॉस बॉलवर. फलंदाज झेल करवी बॅक टू द डगआउट. आदरणीय सन्माननीय तेजसजी परशुराम गावड यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक विशेष सहकार्य लाभलं. हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. 11 बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे. आकाश बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना सामना बॅलेन्सिंग आहे. थोडासा खाली राहिला होता. जयेश मात्रेचा हा स्ट्रोक आपण पाहिला, चांगला एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट क्लिअर करण्याचा त्यांचा इरादा होता, परंतु वन ऑफ द बेस्ट फिल्डर मनीषला आपण पाहतायत आणि मनीष जिथे असेल तिथे चांगली फिल्डिंग ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 28 ची आवश्यकता आहे. काय खेळपट्टी बनवले पिच क्युरेटरने. रॉकी ग्रुप आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. हॅट्स ऑफ आहे या रॉकी ग्रुप चषकाला, त्यांच्या आयोजकांना, त्यांच्या माणुसकीच्या नात्याला मानाचा मुजरा आहे. अप्रतिम चांगला बॉल होता. थोडासा खोलवर ठेवला होता. बॅटची एज घेत पायावर जाऊन चेंडू आदळला. शॉटला चेंडू निघून जातोय. संजय गावड चेंडूला फील्ड करतायत. विलास यांच्याकडे फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल आराम की 7 मिळते. संघाची धावसंख्या 29 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 2 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे नियम हे सातत्याने पाहायला मिळतात. विठ्ठलवाडीमध्ये आपण पाहिलं बाप्पा मोरया चषकाला सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होती. डोंबिवलीमध्ये मी 2 दिवस समालोचन केलं, तिथे विकेटच्या आधारावर विजय दिला होता, परंतु इथे काय फोरआर्मचा वापर केला, खेचून मारलाय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. आकाशच्या बॅट मधून येतोय क्लास. विराटच्या बॅट मधून येत असताना क्लास स्ट्रोक पाहायला मिळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी मोहन काका यांच्या स्टॉलला अभिवादन करणारा षटकार. काय फटका खेळला होता. फोरआर्मचा वापर केला. हा चेंडू छान आहे. अप्रतिम. प्रतीकने कमबॅक केलं या बॉलला. तसंच संजय गावड यांनी कमबॅक केलं होतं. षटकार आल्यानंतर कमबॅक करणे ही तुमची खऱ्या अर्थानं ही मानसिकता चेंज होते. जेव्हा तुम्ही मानसिकता स्थिर ठेवता, मनामध्ये कोणताही काऊट ठेवत नाहीत, तेव्हा अशा प्रकारचे चेंडू डिलिव्हर्ड होतात. 35 रन झालेत. 21 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 8. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न होता. स्वप्नील येत आहेत. यस टेकन. 7 बॉल 21 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगले. मी प्लेयर्सला विनंती करेन, आपण स्टँड मध्ये बसून घ्या, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. प्लीज हंबल रिक्वेस्ट. 7 बॉल 21 रन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर यांना आपण पाहू शकाल. 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. आता इथे काहीतरी करून दाखवण्याची धमक असावी लागेल. स्वप्नील भोईर यांचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने या खेळाडूंना घेऊन चालतायत ही खूप महत्वाची बाब आहे. त्यामध्ये विलास सारखे खेळाडू असतील, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनिकेत काका सारखे खेळाडू असेल, यासारखा खेळाडू आपण सातत्याने आपण पाहिलेला आहे. परंतु आज आगरी समाज गट आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्स, नॅचरल बाउन्स नाहीये. अचानक चेंडूने उसळी घेतली. अधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा शेखर हिरगोडे सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. रेयांश यावेळेला आम्हाला दर्शवतो 36. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 बॉल मध्ये धावा हव्यात 23. उलटाच बॉल होता. ऑफ साइडला चीफ शॉट खेळला गेलाय. फिल्डर दूर आहेत, फिल्डिंग करतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. किशोर त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झुंजार पालघर या संघाची 38 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे तुमच्याकडे 6. परफेक्ट 19 मिनिटे आणि 57 सेकंद या ठिकाणी लागली. त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. तर आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 18. घेऊया एक डीजे ब्रेक.
20 मिनिटे तर तुम्ही घेतली, परंतु शेवटच्या षटकावासाठी 10 मिनिटे घेऊ नका, वेळ दौडू नका. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. या पण ऐकूया डिस्क जॉकीला. दस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता. परेश्वरजी किनी साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक चांगले आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, प्राण भोईर जादूगर या नावाने, याच मैदानातून त्यांना ते नाव मिळालं, ते म्हणजे जादूगर. 40+ क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. हरेश्वर किनी साहेब आणि प्राण भोईर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. मॅच नंतर मात्र येतील, परंतु इथे थोडीशी उपस्थिती तुमची प्रार्थनीय. यस, 1 शॉट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, संदीप म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. शब्द सुमनानी नयन पाटील असतील. तर काय एक्झॅक्टली रेयांश काय झालंय? विकेट. 1 शॉट म्हणजेच या बॉलवर धावा येत नाहीयेत. आता रन्स आहेत विजयासाठी 18 आणि 5 बॉल तुमच्याकडे शेष. संदीप म्हात्रे साहेब या ठिकाणी आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. टीम मेंटॉर म्हणून ज्यांनी काम बजावलं PDTPL मध्ये, प्राण भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. पालघर स्पोर्ट्स क्लब टीमने बाजी मारली, त्यामध्ये निहिल किनीला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली कमी वेळेत. आज हरेश्वर किनी साहेब सुद्धा, त्यांना अभिमान असावा आपल्या सुपुत्राचा आणि रावळे गावाला. निहिलने अशीच प्रगती करत राहावी, फक्त डाऊन द अर्थ राहून मात्र मोठमोठ्या स्पर्धा त्याने कव्हर कराव्या. क्रिकेटचा खेळ असा आहे, कधी तुम्हाला उंचीवर नेईल तर कधी तुम्हाला मात्र डाऊन करेल, परंतु जर तुम्ही डाऊन द अर्थ राहिलात तर तुम्हाला क्रिकेट पासून वंचित ठेवणार नाही. मॅचच्या दिशेने 5 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा पद्धतीने आपण पाहतायत. हे दोन्ही 40+ चे खेळाडू पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 18 ची आवश्यकता. 36 धावांपर्यंत 38 धावांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. आता इथून एक मोठा फटका सामन्यामध्ये घेऊन येईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मनीष स्वतः येत आहेत त्या चेंडूवर आणि यस, कॉट अँड बोल्ड. खेळ संपुष्टात मिस्टर संतोष यांची. 3 बॉल 18 ची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल 18, 3 अनुक्रमे षटकार ठोकावे लागतील तरच या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान हे टिकून राहील. ऑफ साईडला जरूर खेळले गेले. चांगली गोलंदाजी मनीषच्या द्वारे पाहायला मिळते. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 बॉल फेकून झाले ते 4. तर शेवटचे 2 बॉल आहेत शेष आणि विजयासाठी 16 ची आवश्यकता. हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना संघ जय हनुमान मायकोप. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा. लेग कटर, ऑफ कटर दोन्ही कट करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे, या गोलंदाजाकडे. अतिशय चांगली गोलंदाजी. ऍब्सोल्युटली सुपर ब्युटिफुल बॉलिंग. शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी हाताळली मनीषने, कोणतंही दडपण घेतलं नाही. की शेवटच्या षटकामध्ये मला रिलॅक्स गोलंदाजी करायची आहे. इथून आपण पाहतायत आमंत्रित केलं गेलं होतं या बॉलला खेळण्यासाठी. इनसाइड आउटचा फटका, मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला 1 रन्स मिळेल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विजयाची मुहूर्त मेट रोवली गेली. पहिल्या सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवला
आणि इथून पराभूतच्या छायेत जावं लागलं ते झुंजार पालघर टीमला. झुंजार पालघर टीम आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. त्यामध्ये सर्व संपूर्ण